ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। आणि सन्माननीय अशल भाई आपण व्यासपीठाकडे यावं. सन्माननीय नईम दी दळवी आपली इथे वाट पाहत आहेत. अशल भाई, अशल कादरी, आपण कुठेही असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण व्यासपीठाकडे यावं. मी बिलाल यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्याचे बिलाल. celebration, not just नक्की चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका आपण पाहतोय फलंदाज नवीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बिलाल, मी पुन्हा एकदा आपल्याला हा तिसरा पुकार देतोय, कारण सामना सुरू झालेला आहे. आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. मध्ये मध्ये इथे डिस्टर्ब होतोय. आपण प्लीज लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. कारण आणि एक आनंदाची गोष्ट आहे, आमचे पाठीराखे, आम्हाला नेहमीच सपोर्ट करणारे सन्माननीय आफाक भाई परदेशी यांच्यातर्फे या संपूर्ण ट्रॉफीज आलेल्या आहेत. मॅन ऑफ द मॅच देऊन आपण सन्मानित करत आहोत प्रत्येक सामन्यागणिक. तर या संपूर्ण ट्रॉफीज
अफाकबाई परदेशी यांच्या माध्यमातून आम्हाला आलेले आहेत, डोनेट केलेले आहेत, सौजन्य आहे त्यांचं. तर मी त्यांचे अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि इम्रान पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. रॅट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण तैनात दिसतंय, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 3 बाद 7 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. हेलो, यहाँ पे बिलाल के लिए मैन ऑफ द मैच का जो इनाम है अमजद साने इनके हाथों से दिया जाएगा. सामने आ जाए, यहाँ पे कमेंट्री बॉक्स के सामने आ जाए. बिलाल बस आप सामने से दे दो ना. अभी अमजद भाई साने पहली मैच का बिलाल के लिए मैन ऑफ द मैच यहाँ से ले ले बिलाल. इस बीच वाइट बॉल का इशारा किया गया था. स्कोर इस बात पे ध्यान दे, जब यहाँ पे कोई और कमेंट्स होते हो तो स्कोर कार्ड पे ध्यान रखें. शुक्रिया. धन्यवाद. बाईच्या स्वरूपात नक्कीच धाव फलकावर एक धाव येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 9 पर्यंत. अजूनही विचार केला तर नक्की षटकातील 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील फील्ड चेंडू कुटपता चेंडू आहे, नक्कीच पुरेपूर फायदा उठवलाय. क्षेत्ररक्षक दिसत नाहीये. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. फटका आपण पाहतोय फलंदाज नवीदच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर नक्कीच आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्या आखूड टप्प्यावर पुरेपूर फायदा घेतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा फटका, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. एक षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. एका षटकानंतर आपण पाहिलं तर मोहम्मद 11 रणवेल संघाची धावसंख्या 3 बाद 16 धावा धावफलकावर आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या सत्रातील 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 18 चेंडू, या 18 चेंडूमध्ये विचार केला तर नक्कीच कुठेतरी मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे. ते अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. नववीद आणि अझेन ही 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. 11 स्टार मसला विरुद्ध मोहम्मद 11 रणवेल. 11 स्टार मसला संघाने आपण पाहिलं तर प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ते अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 11 स्टार मसला संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सौ देतोय. सौद बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण का पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकातील पुरेपूर फायदा घेतला फलंदाज नवीद याने. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 बाद 16 धावा धावफलकावर आल्यात. बघूया या षटकामध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. गोलंदाज सौदच्या माध्यमातून ऑन स्ट्राईक आपण पाहतोय नवीद पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला अझेन पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय, या क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारची मेजवानी आपण पाहतोय क्रिकेट रसिकांना. एक रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. रॅटम राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. झेल मात्र घेतली जाते. पहिला धक्का लागेल. पहिला धक्का लागतोय तो अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला. एक सुरेख झेल आपण पाहतोय उमरान आष्टीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक झेल पकडला होता आणि त्या झेलवर आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहतोय सोहेल जातोय मैदानामध्ये.
सोहेल सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. परंतु पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक मोठा ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज सौद याने. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा तितकासा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे नक्कीच सांगता होते. हीच अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. ते अर्थात 11 स्टार मसला संघाला संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 16 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज सौच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चेंडू अप्रतिम दर्जाचे पाहायला मिळालेत. उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. चांगला फटका आपण पाहतोय, सरळ बॅटने आलाय आणि नक्की चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार, इट्स अ कडक. पाहिलं तर 2 चेंडू चांगले आल्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाज अझेनच्या बॅट मधून. नक्कीच एक चांगल्या प्रकारचा स्ट्रोक आपण पाहतोय. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 22 पर्यंत पोहोचते. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावफलक आल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची नक्कीच फटकेबाजी पाहायला मिळते. ते अर्थात अझेनच्या बॅट मधून एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. उर्वरित अजून आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सोहेल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे सोहेल बीट होतो या चेंडूवर. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या नक्कीच इथे स्थिरावेल ती अर्थात 23 पर्यंत. आज गुणलेखक आपण पाहतोय मुजीब साने आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय सौद. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी गोलंदाज सौदच्या माध्यमातून. अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज सोहेल बॅक टू द पवेलियन. तर संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावर आल्यात. 23 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. अर्थात येणारे 12 चेंडू, या 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल या 2 फलंदाजांना. कारण का जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं असेल. ते अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 11 स्टार मसला संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरा षटक घेऊन उमेर येतोय. उमेरला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच समोर आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे. अझेन सारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. अकुटपता चेंडू आहे. पुरेपूर फायदा उठवलाय. चेंडूला पाठवून दिले थेट सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. फलंदाज
अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज उमेरच्या माध्यमातून. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार या गोलंदाजाने पटकावला होता. चांगला चेंडू आपण पाहतोय यावेळी या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय या चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव नक्कीच येते. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 30 धावा धावफलकावर येत आहेत. उमरान आपण पाहिलं तर नक्कीच झेल पकडला त्याबद्दल तुमच्या बारक्या भावाच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा पाहतो एक चांगल्या प्रकारचा चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षक त्यांना दिसतो. जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ते अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. रेहमान आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे. चेंडूनी बॅटचा इथे संपर्क होत नाहीये. गोलंदाज उमेरचं इथे कौतुक करावं लागेल कारण का पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक मोठा स्ट्रोक आला होता परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं या गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 8 धावा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू येणे शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर तिथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. 1 टू गो. चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मोठा स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेनंतर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 30 समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अर्थात एक वैयक्तिक बक्षीस आपण पाहतोय. इम्रान दफेदार प्रत्येक झेलसाठी आपण पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचं षटक बघूया इथे कोण घेऊन येतोय. गोलंदाज मुस्तहिद बाबा आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन अर्थात स्लॉगरचं षटक घेऊन हाणामारीचं षटक असेल. अर्थात षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेल होणार का? झेल मात्र घेतला जातोय. तिसरा धक्का लागेल तो अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाला. सीताराम राठौड़ की जानिब से यहाँ पे एक इनाम आया है 500 रुपये का. 3 सिक्सर्स पे 500 रुपये या कंटिन्यू 3 विकेट यानी हैट्रिक विकेट पे 500 रुपये. सीताराम राठौड़ इनकी जानिब से इस ओवर में जो इस मैच का आखिरी ओवर फेंका जा रहा है. धन्यवाद. सन्माननीय सीतारामजी राठोड, आपण इथे आलेले असाल तर या मंडळाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय सीतारामजी राठोड. धन्यवाद सर. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त होते. खराब चेंडू आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे आणि इथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच पंचांचा इशारा येतो की चेंडू ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 इथे नक्कीच अवलंब केला जातोय आणि अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 33 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4था आणि अंतिम चालू आहे आणि या अंतिम षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. नक्कीच झेल मात्र होत नाहीये. एक धाव नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत.
एक चांगली रनिंग मिड द विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाच्या माध्यमातून. आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धावफलकावर येत आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये जिथे धावा येणं गरजेचं होतं तिथे मात्र आपण पाहिलं तर धावांपासून रोखून ठेवलं, धावांपासून वंचित ठेवलंय. गोलंदाज आपण पाहिलं तर मुस्तहिदच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच स्वेर चेंडूची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर चांगल्या लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज मुस्तहिद बाबाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी व्हावी लागेल. यावेळी मात्र आपण पाहतो एज लागते आणि नक्कीच यष्टरक्षक कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज रेहमान बॅक टू द पॅव्हिलियन. अर्थात या सत्रामधील एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा धावफलकावर लागल्यात. 36 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. रॅटम राउंड द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. या प्रतिमदादाचा चेंडू कुठेतरी आपण पाहिलं तर बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु नक्कीच ते एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानामध्ये. 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर. या 1 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 37 धावा धावफलकावर येत आहेत. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येत असतात त्या मोठ्या स्ट्रोक पासून आपण पाहिलं तर पूर्णपणे वंचित ठेवलंय. त्या अर्थात गोलंदाज बावा याने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही आहे. चेंडू थेट आपण पाहिलं तर यष्टरक्षकच्या हातामध्ये जातोय. यष्टरक्षक तिथे कोणती चूक करत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावेल ती अर्थात 37 पर्यंत. या इनिंग मधला आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे. 1 टू गो. चांगला फटका आपण पाहतो. डान्स अँड डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा तर नक्कीच पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर नक्कीच 3री धाव घेण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 3री धाव देखील पूर्ण होते. परंतु आपण पाहिलं तर नक्कीच 3 धावा पूर्ण झाल्यात ना पंच. चांगल्या प्रकारचे रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर पाहायला मिळाली ती अर्थात मोहम्मद 11 रणवेल संघाच्या माध्यमातून. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 समाप्त होईल. अर्थात पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर मोहम्मद 11 रणवेल संघाची धावसंख्या 5 बाद 40 धावा धावफलकावर आल्यात. आणि 41 धावांची गरज असेल ती अर्थात 11 स्टार म्हसळा संघाला. हॅलो 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 माईक चेक. हॅलो माईक चेक. आणि आमच्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सुफी फूड पॉइंट आहे. तिथे एका गाडीची चावी चालकांनी विसरलेली आहे. तर मी विनंती करतोय त्या चालकांना आपली चावी ओळख पटवून घेऊन जा. यहाँ पे दाएं बाजू में जो सूफी फूड स्टॉप है वहाँ पे एक बाइक की चाबी गुम हुई है. अगर किसी को चाबी मिली है तो बड़ा मेहरबानी यहाँ कमेंट्री बॉक्स में लाके लौटा दे. साथ ही साथ मसला की टीम जो 11 स्टार मसला है इसके लिए खुशखबरी है कि लुकमान परदेसी इनकी जानिब से इनकी इनिंग में किसी भी खिलाड़ी को हर छक्के पे 100 रुपये का इनाम आया हुआ है.
100 रुपये का इनाम हर छक्के पे मसला 11 स्टार के लिए। अच्छा सॉरी, माजरत चाहता हूँ, वहाँ पे एक चाबी मिली हुई है, जिस किसी की चाबी हो यहाँ कमेंट्री बॉक्स में आके माँ से मिलके लेके जाए, माँ से मिलके। ये चाबी वहाँ पे मिली हुई है बाइक की, जिस किसी को। शुक्रिया। जो भी चाबी का मालिक हो कमेंट्री बॉक्स में आके, यहाँ पे जो कमेंटेटर पैनल बैठा हुआ है यहाँ से आके चाबी कलेक्ट कर ले। सामने जो बच्चे तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं फिर से एक बार, जहां पे जीतने के लिए बाबा के लिए यहाँ पे इनाम आ चुका है। हर छक्के के लिए 100 रुपये का इनाम मोहम्मद अली चरफरे इनकी जानिब से, हर छक्के के लिए 100 रुपये का इनाम। उसी के साथ लुकमान परदेसी इनकी जानिब से भी हर छक्के के लिए 100 रुपये का इनाम। इनामों की यहाँ पे बारिश हो रही है। और उसी के साथ सम्माननीय साजिद इनामदार इनकी जानिब से भी 100 रुपये का इनाम, सॉरी 200 रुपये का इनाम आ चुका है। भाव अब बढ़ चुका है। और छोटू के लिए 500 रुपये का इनाम। और उसी के साथ सऊदी से ये मैच देखा जा रहा है, सऊदी में बैठकर भी क्रिकेट के दीवाने इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। तो सऊदी से जमील भाई इनकी जानिब से 100 रुपये का इनाम छक्के के लिए। मला थांबवतोय कारण इथे बरेच पारितोषिक वाचायची आहेत। स्टार हार्डवेयर मसला इनकी जानिब से इस मैच में लगातार 5 छक्के जो बल्लेबाज लगाएगा उनके लिए एक सैमसंग का मोबाइल दिया जाएगा। बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया। तो चलिए दोस्तों हम अब कॉन्सेंट्रेट करेंगे। और इस बीच मांजरोना के कैप्टन से मेरी गुजारिश है कि आप समालोचन कक्ष के सामने आइए, यहाँ पे टॉस करना है। मांजरोना संघाचे संघनायक मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं। तो चलिए दोस्तों हम कॉन्सेंट्रेट करेंगे, बहुत ही मज़ेदार ये मैच होगा।
9 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। इस मरतबा बहुत ही अच्छा ड्राइव हमें देखने को मिला, शॉर्ट कवर की दिशा में गेंद फील्ड होती हुई नजर आई। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या 10 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए पहला ओवर प्रगति पर। 4 गेंदें डाली जा चुकी है, 2 चौकों की सहायता से 10 रन जुटा लिए हैं उमरान। 2 चौकों की सहायता से 9 रन बनाकर खेल रहे हैं, जबकि उनके साथी बल्लेबाज मोहम्मद 1 रन बनाकर खेल रहे हैं। स्ट्राइक एंड पर बाबा और नॉन स्ट्राइक एंड पर उमरान, ये 2 बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर। जी हाँ, इस मरतबा हम देख सकते हैं पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुणलेखक जी बहुत ही बेहतरीन यहाँ पे, जो कि बहुत ही महत्वपूर्ण कार्य होता है, काम होता है, वो अंजाम देते हुए मुजीब जी साने मुझे बताते हुए कि रनों की संख्या 10 रन, जबकि जीतने के लिए कुल 4 ओवर में, निर्धारित 4 ओवर में 41 रन बनाने की जरूरत। अब बचे हुए 18 गेंदों में 31 रनों की जरूरत है, यानी हर ओवर में तकरीबन 10.33 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे मैंने अभी भी बताया कि बचे हुए 18 गेंदों में 31 रनों की जरूरत। 18 गेंदे और 31 रन मसला टीम के लिए। हालांकि ये बहुत ही आसान सा लक्ष्य नजर आता हुआ, मगर क्रिकेट में कुछ भी आसान नहीं होता और ना ही कुछ भी मुश्किल होता है। अनेक ऐसे मैचेस, वो टेनिस क्रिकेट के हो या अंतर्राष्ट्रीय क्रिकेट के, हमने देखे हैं। हमने दक्षिण अफ्रीका और ऑस्ट्रेलिया का मैच देखा है, जहां पे 434 रनों का एक पहाड़ खड़ा किया था रनों की संख्या का ऑस्ट्रेलिया टीम ने, और पूरे विश्व को ऐसा लगा था कि ये मैच 100% ऑस्ट्रेलिया टीम जीतेगी। मगर इतिहास क्या हुआ ये आप सभी जानते हैं। इतिहास के पन्ने हमेशा दोहराए जाते हैं, और फिर से एक बार आप सभी जानते हैं कि 1983 में जो वर्ल्ड कप भारतीय टीम ने जीता था, उसमें क्या हुआ था। 183 रन पर हालांकि पूरी तरीके से भारतीय टीम सिमट गई थी, और फिर से एक बार इतिहास दोहराया गया था, और किसी ने भी नहीं सोचा होगा कि वो मैच जीतेगा भारतीय टीम, मगर जीता था। तो ये है क्रिकेट। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। पहली गेंद के ऊपर छक्का लगाना मतलब क्रिकेट, पहली गेंद के ऊपर विकेट जाना मतलब क्रिकेट, और एक ही ओवर में 6 छक्के लगाना मतलब क्रिकेट, और एक ही ओवर में एक भी रन नहीं आना मतलब क्रिकेट। इस बीच बहुत ही अच्छी गेंद, फिर से एक बार बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे गेंदबाज, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए। नवीद अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। रनों की संख्या यहाँ पे रुकी हुई, रनों की संख्या के ऊपर अंकुश लगाया है गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूंगा, क्योंकि 30 गज का दायरा पहले ओवर में मौजूद था, उसके बावजूद यहाँ पे मात्र 10 रन खर्च किए थे। इस मरतबा नवीद दौड़ना शुरू किया। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर ललचाया था, मगर सेफ स्लॉट में डालने की कोशिश में ऑफ स्टंप के बहुत ही बाहर भटके, और अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा, और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी होती हुई, इजाफा होता हुआ 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं।
और सीमा रेखा के नजदीक लॉन्ग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच, बहुत ही बढ़िया कैच, और ये पहला झटका लगता हुआ। जी जी और नए बल्लेबाज हम देख सकते हैं अभी अभी नमूदार हो चुके हैं, वो है उमेर बाबा, और उमेर के ऊपर अब पूरी जिम्मेदारी। और इसी के साथ मोहम्मद अली इनकी जानिब से अभी अभी जो कैच लपका गया उसके लिए 100 रुपए का इनाम आ चुका है, बहुत बहुत शुक्रिया। जी हाँ, हवा में गेंद और फिर से एक बार लॉन्ग ऑफ के दिशा में आसान सा कैच, और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। वेळेस सन्माननीय मोहम्मद अली चरफरे यांच्यातर्फे षटकारास इथे पारितोषिक आलेलं आहे। हर छक्के के लिए 100 रुपये, प्रत्येक षटकारास इथे 100 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। कारण आशुतोष कसं आहे, इथे कोणाचा भाऊ खेळतोय तर कोणाचा मुलगा खेळतोय तर कोणाचा काका खेळतोय, कोणाचा मामा खेळतोय, आणि आपले सर्व हे जे खेळाडू आहेत ते चांगल्या प्रतीनं खेळावेत, त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागावा, त्यासाठी त्यांचा इथे आपण पाहतोय काहीशी प्रेरणा त्याला देण्यात येते। तर नक्कीच हे स्वाभाविक आहे आणि हे असणं फार गरजेचं। तो इस बीच चलते हैं दोस्तों, मैदान में फिर से एक बार 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। ओहो, नवीद ने तो कमाल कर दिया। नवीद ने नबीदुली गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए मात्र 1 रन खर्च किया है इस ओवर में, और 2 बल्लेबाजों को चलता किया है, मैदान से वापस जाने पर मजबूर कर दिया है। अब यहाँ पे 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन। अब जीतने के लिए मेरे गुणलेखक जी मुझे बताते हुए बचे हुए 12 गेंदों में 30 रनों की जरूरत। आणि याच दरम्यान एक पारितोषिक आले पुन्हा एकदा आपले आवडते जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी। सन्माननीय साजिद भाई इनामदार यांच्यातर्फे इम्रान दफेदार यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं इथे पारितोषिक आलंय। इमरान दफेदार के लिए सुनहरा मौका, हर छक्के के लिए 500 रुपये का इनाम। सन्माननीय साजिद जी इनामदार इनकी जानिब से बहुत बहुत शुक्रिया आप सभी का, क्योंकि इतना हर एक खिलाड़ी का आप हौसला बुलंद कर रहे हो, आत्मविश्वास को यहाँ पे बढ़ोतरी दे रहे हो, उसके लिए तहे दिल से शुक्रिया। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज नियाज आए हैं। अब्दानी जी पहला और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके मजेदार मैच यहाँ पे आता हुआ। निर्णायक घड़ी इस मैच की, निर्णायक अवस्था में यह मैच आ चुका है। 12 गेंदे, 30 रनों की जरूरत, हर ओवर में 15 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। राइट ऑन राउंड विकेट, जी हाँ, अक्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेला, मिड विकेट की दिशा में अच्छी फील्डिंग, मगर वहां के
फील्डर जब तक फील्ड करेंगे तब तक यहाँ पे मात्र एक ही रन मिल सकता है, एक के अलावा कुछ भी नहीं मिलेगा। मैच धीरे धीरे फंसता हुआ नजर आ रहा है, मैच धीरे धीरे हेवी होता हुआ दिखाई दे रहा है, क्योंकि अब 11 गेंदें बची है और 11 गेंदों में जीतने के लिए 29 रन बनाने हैं। 29 रन अगर बनाने हैं तो स्वाभाविक यहाँ पे कम से कम 2 या 3 बड़े स्ट्रोक लगाने होंगे। मोहम्मद अली चरफरे इनकी जानिब से दोनों भी बल्लेबाजों को हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। सम्माननीय इमरान जी अधिकारी इनकी जानिब से छोटू के लिए हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम। इनामों की बारिश। और इस बीच नियाज की फुलर लेन की डिलीवरी थी, उसे खेला था, फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में एक रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते दूसरा रन भी यहाँ पे मुकम्मल होता हुआ। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन इस मरतबा। प्रसाद बोर्डे केल्टा वाले पूरे टूर्नामेंट में, प्रसाद बोर्डे केल्टा वाले इनकी जानिब से पूरे टूर्नामेंट के लिए एक स्पेशल अनाउंस है। हैट्रिक पे 500 रुपये, हैट्रिक सिक्सेस पे 500 रुपये का इस पूरे टूर्नामेंट में जो 15, 16, 17, 18 तारीख तक जो खेला जाएगा पूरे टूर्नामेंट में हैट्रिक सिक्सेस पे 500 रुपये। बहुत बहुत शुक्रिया। मगर मैच देखिए बहुत ही रोमांचित करने वाला होता हुआ। 4 गेंदें हो चुकी है, नियाज ने मात्र 4 गेंदों में 3 रन खर्च किए हैं और ये मैच अब गेंदबाजों के पक्ष में झुका हुआ। मगर अंतिम रन जब तक मैदान स्कोरबोर्ड पे नहीं लगता तब तक कहना मुश्किल। जी हाँ, फुल टॉस गेंद, जोर आजमाइश की, उसे खेल दिया मिड विकेट की दिशा में, मगर फिर से एक बार सीधा फील्डर को ढूंढ लिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। मोहम्मद अली इनकी जानिब से छोटू के लिए इनाम। अगर लगातार 3 गेंदों के ऊपर 3 छक्के लगाते हैं तो 500 रुपये का इनाम, सॉरी 1000 रुपये का इनाम दिया जाएगा। यहाँ पे सनसेक्स की तरह इनाम भी बढ़ रहे हैं। और उसी के साथ दिलावर जी पठान इनकी जानिब से हर छक्के के लिए छोटू को 500 रुपये का इनाम। जी अब यहाँ पे और एक इनाम आता हुआ, 6 गेंदे और 27 रनों की जरूरत। हेलो, सन्माननीय साजिद इनामदार यांच्यातर्फे हा सामना जर फलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकला तर रोख 5000 रुपयाचा पारितोषिक आहे। जरा जोरदार टाळ्या बिळ्या होऊ जाऊ दे मित्रांनो, 5000 रुपयाची किंमत आहे। आणि समोरचे प्रेक्षक, मायबाप प्रेक्षक हात जोडतोय, पुन्हा एकदा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला आपण व्हायचं आहे, कारण आम्हाला दिसत नाहीये। 6 गेंदे और 27 रन, क्या 6 गेंदों में 27 रन यहाँ पे बनेंगे? किसी का जवाब होगा नहीं बनेंगे, किसी का जवाब होगा हाँ बन सकते हैं, मगर मैं कहूंगा जी हाँ जरूर बन सकते हैं। छोटू अगर इस मैच को जिता देते हैं तो सलीम इनामदार इनकी जानिब से 10,000 रुपए का इनाम, जोरदार तालियां। साजिद इनामदार इनकी तरफ से 5,000 और सलीम इनामदार इनकी जानिब से 10,000। छोटू
ऐसे मौके बार बार नहीं आते बेटा। पांच गेंदें बची है, 5 गेंदों में 27 रन। यहाँ जोरदार स्ट्रोक तो खेला मगर ऊंचाई ज्यादा लंबाई कम और कवर की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर। आणि मित्र हो, आपण पाहतोय हा सामना जवळजवळ हातातून निसटलाय की काय असं चित्र आपल्याला आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळतंय। तत्पूर्वी मी विनंती करणार आहे सन्माननीय नदीम भाई धायरेकर यांना की आपण थोडंसं पुढे यावं, कारण या परिसरामध्ये एक उत्कृष्ट असा ऑलराऊंडर जर कोणी असेल तर सर्वात प्रथम माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, माझ्या डोळ्यासमोर जे नाव येतं ते अर्थातच नदीम धायरेकरचं येतं। कारण संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आणि गोलंदाजीच्या जोरावरती सर्व क्रिकेट रसिकांचं मन जिंकलंय तो अर्थात नदीम धायरेकर। आणि यांच्या नदीम धायरेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे, तरी आपण व्यासपीठाच्या पुढे यावं। आणि त्याचप्रमाणे आय्यान 11 माणगाव आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विरोधात असलेला संघ गोरेगाव या संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठाच्या समोर या। फाइटर एक ज़रूरी ऐलान सुनिए। फाइटर मसला 11 फाइटर मसला के लिए खुसूसी ऐलान है कि अगर वो इस टूर्नामेंट का फाइनल जीतती है तो वसीम नज़ीरी मेंद्री वाले जो मसला के दामाद जनाब इकबाल पोपेरे साहब इनके दामाद है, इनकी तरफ से एक शाही दावत का एहतिमाम किया जाएगा। वसीम भाई नज़ीरी मेंद्री वाले इनकी जानिब से 11 फाइटर मसला को इस टूर्नामेंट का फाइनल जीतने पर एक शाही दावत का प्रोग्राम मुनाकिद किया जाएगा। नोट कर ले फाइटर के खिलाड़ी, अभी जो इस टूर्नामेंट का मुकाबला यहाँ पे मसला लगभग हार चुकी है, इसके बाद में जो होने वाला एक अच्छा मुकाबला आप सभी देख सकते हैं इस ग्राउंड पे। ये टूर्नामेंट जो कि मसला की इस ग्राउंड पे दद्दू ग्रुप्स ने ऑर्गेनाइज किया मसला प्राइमरी लीग के नाम से, जिसका पहला प्राइज 1 लाख रुपए जनाब डॉक्टर